नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपर्यंत तुम्ही वांग्याची भाजी, वांग्याचं फदफदं, भाजलेल्या वांग्याचं भरीत, पातळ भाजी, रबरबीत भाजी असे वेगवेगळे अनेक प्रकार पाहिलेले असतील। तर छान असा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वांग्याचे काप म्हणजे वांग्याचे चिप्स तयार करणारे खूप छान होतात, कुरकुरीत होतात, खायला खूप भन्नाट लागतात आणि वरण भात आणि हे वांग्याचे चिप्स खायला खूप छान लागतात। वाटत सुद्धा नाही की वांग्यापासून छान असे वांग्याच्या चकल्या तयार केल्यात। तर चला पाहूयात। छान असे शेतातले ताजे वांगे आणलेत पहा, एकदम ताजे शेतातले तोडून आणलेत आणि थोडेसे कवळेच घ्यायचे, खायला खूप छान लागतात, क्रिस्पी होतात। वेळ न घालवता त्याला काय लागणार साहित्य ते पाहूयात आणि छान असं आपण पटकन असं आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। चिमूटभर हळद, धनेपूड, लाल तिखट, नमक, 2 चमचे बेसन पीठ छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं। वांग्याचे छान असे काप करून घ्यायचे, पातळच घ्यायचे। ह्या कापांवरती थोडंसं मीठ पसरून घ्यायचं। मीठ पसरल्यावर काय होतं, काळपटपणा येत नाही वांग्याला आपल्या, त्यामुळे थोडंसं मीठ असं घोसळून घ्यायचं। कापल्यानंतर आपल्या वांग्याच्या चिप्स कधीच धुवायच्या नाहीत, मग पाणी सुटतं आणि आपल्या चिप्स कडक व्हायला होत नाही अजिबात। त्याच्या कापायच्या आधीच वांगी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची। ते पहा छान असं आता नमक लावून घेतले। लिंबू केलेल्या मिश्रणमध्ये आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते। लिंबाने टेस्ट छान येते। थोडंसं पिळायचं, एकत्र करायचं व्यवस्थित। काप आहेत ते सगळे यामध्ये टाकून द्यायचे। छान असं सगळीकडे लावून घेतले पहा। आता चाकूच्या साहाय्याने सगळ्या चिप्सला ना थोडं असं करून घ्यायचं। जे आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा सगळीकडनं छान असं ते फ्राय होतं, त्यामुळे सगळीकडं असं चाकूच्या साहाय्याने ना व्यवस्थित असं सगळीकडं सगळ्या चिप्स वांग्याच्या चिप्सला ना थोडं व्यवस्थित असं ते पहा छान झाले। 2 ते 3 मिनिटं त्याला असं मुरायला ठेवायचं पहा। सगळं छान असं व्यवस्थित असं लावून घेतले मिश्रण। 2-3 मिनिटं त्याला तसंच ठेवायचं। 2 ते 3 चमचे आपलं बारीक गरा, त्यामध्ये थोडंसं नमक, मसाला वगैरे लावून घेतला होता। त्या सगळ्या कापला छान असा ते गरा लावून घ्यायचा का दोन्ही बाजूने, क्रिस्पी आणि अजिबात त्याला पाणी सुटत नाही आणि कडक होतं खूप आणि खायला पण खूप छान लागतं। एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान। मुलं तर खूपच आवडीने खातात आणि वरण भात आणि हे वांग्याचे काप खूप भन्नाट लागतं खायला आणि वेगळं काहीतरी आणि वेगळं काही केलं की लगेच मुलं खूप आवडीने खातात। असं लावून घ्यायचं। लावून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं त्याला छान असं सेट व्हायला ठेवायचं, म्हणजे लावलेला गरा त्याला सेट होतो आणि छान मग फ्राय करून घ्यायचं। अजिबात जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला, खूप चटकन होणारी ही रेसिपी। वांग्याची काप तयार आहेत। व्यवस्थित असं मिश्रण लावून त्यावरून छान असं गरा लावून कोटिंग व्यवस्थित झाले तर जाता 1-2 मिनिटं त्याला असं मुरायला ठेवायचं। तयार झालेत पहा, व्यवस्थित कोटिंग वगैरे झाले, छान असं पहा व्यवस्थित दिसतंय। आता गॅसवरती तवा ठेवून छान असं आपण त्याला फ्राय करून घेऊयात। आता गॅसवरती तवा ठेवते, फ्राय करायचंय त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं। सगळीकडे छान असं सांगून घ्यायचं। तवा छान गरम झालाय, तेल पण गरम झाले। आता हे चिप्स आपण केलेले एक त्यामध्ये छान असे कमी गॅसवरती व्यवस्थित असं दोन्ही साईडने आता छान असं भाजून घ्यायचं।
वांग्याचे काप तयार आहेत, एकदम छान झालेत आणि एकदा नक्की ट्राय करून पहा. वांग्याचे काप तयार आहेत, इतके छान झालेत ना, खरंच खूप छान झालेत आणि इतका खमंग वास येतोय ना, तर खूप छान. आणि त्याच्याबरोबर छान असा डाळ भात, वा 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 वा, छान असा डाळ भात आणि तोंडी लावायला खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडला ना तर तुम्ही परत डबल करता आणि ना कमेंट करून नक्की सांगा की हे कांद्याचे म्हणजे वांग्याचे काप कसे जायचे, नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. वांग्याचे काप तयार झालेत, खायला खूप टेस्टी झालेत आणि त्याच्याबरोबर छान असा डाळ भात, वरण भात आणि त्याच्या तोंडी लावण्यासाठी छान असे वांग्याचे काप खूप छान झालेत. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि आजची ना रेसिपी वांग्याच्या कापाची कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर चला, सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.